नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. गेल्या सरकारच्या पूर्ण कार्यकाळामध्ये एक व्यक्ती सातत्याने सर्वाधिक काळ चर्चेत होती. ती व्यक्ती म्हणजे संजय राजाराम राऊत. संजय राऊत यांनी गेल्या 2.5 वर्षात जितक्या पत्रकार परिषदा घेतल्या तितक्या पत्रकार परिषदा कदाचित जगात कुणी घेतल्या नसतील आणि या पत्रकार परिषदा सातत्याने घेत राहण्याचा विश्वविक्रम संजय राऊतांच्या नावावर नोंदवला गेलेला आहे. त्यांचं हे पत्रकार परिषदा घेण्याचं सत्र सरकार येण्याच्या आधीपासून सुरू झालं आणि आता सरकार गेल्यानंतरही थांबत नाहीये. आणि याच पत्रकार परिषदांमध्ये संजय राऊत जे बोलले ते आता बंडखोर आमदारांनी त्यांच्या मनातलं दुःख आणि सल म्हणून व्यक्त करायला सुरुवात केली आहे. संजय राऊत फरडे वक्ते आहेत. विविध प्रकारची शाब्दिक कोटी करण्यासाठी त्यांच्या समोर आचार्य अत्रेंचा आदर्श असतो. संजय राऊत लिहिताना सुद्धा अनेकदा बरेच शब्दांचे फटकारे मारत असतात. पण हे तोपर्यंत सगळं ठीक होतं जोपर्यंत संजय राऊत हे न थेट सत्तेत होते न सत्तेच्या आसपास होते. मुंबई महानगरपालिकेतली सत्ता आणि संजय राऊत यांचा तसा अर्थार्थी संबंध नव्हता. पण जेव्हा राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदी बसलेलं सरकार सक्रिय झालं त्याच्यानंतर सुद्धा संजय राऊतांच्या तोंडाचा पट्टा काही बंद झाला नाही. आणि याचमुळे जेव्हा सरकार बदललं, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि नवीन सरकार स्थापित झालं त्यावेळेला सगळ्यात जास्त आमदारांनी नाराजी संजय राऊत यांच्याबद्दल व्यक्त केलेली आहे. संजय राऊत यांच्यासह इतरही 3 जणांची नावं घेत एक चौकडी किंवा काही ठराविक लोकांचं कोंडाळं हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या भोवती होतं आणि त्यांच्यापर्यंत आमदारांना पोहोचू दिलं जात नव्हतं अशी तक्रार वारंवार केली जाते. या इतर जणांमध्ये अनिल परब आहेत, अनिल देसाई आहेत आणि इतर काही मान्यवर सुद्धा आहेत. पण यात सर्वात जास्त दुखावली गेलेली व्यक्ती ही संजय राऊत आहे. संजय राऊतही दुखावले गेले आहेत आणि संजय राऊतांमुळेही आमदार दुखावले गेले आहेत. आत्ताच्या घडीला तरी एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतच आपण आहोत असं सांगतोय. संजय राऊत सुद्धा शिवसेनेतच आहेत असं सांगतात. पण उद्या काय होणार आहे? उद्या संजय राऊत कुठे असतील? उद्या एकनाथ शिंदे यांची वेगळी वाट असेल की ते शिवसेनेचेच पूर्णपणे यशस्वीरित्या जबाबदार नेते ठरतील? असे अनेक प्रश्न आहेत. आत्ताच्या घडीला संजय राऊतांवर जो राग सर्व ठिकाणाहून आमदारांच्या माध्यमातून व्यक्त होतोय त्याची चर्चा करायला हवी आणि त्याचबरोबर भविष्यात संजय राऊतांची काय वाटचाल होणार आहे तेही समजून घ्यायला हवं. आज लक्षवेधीचे दोन्ही भाग त्याच निमित्तानं त्याच विषयांवर. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि आता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्थापित असलेले उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील जोडले गेलेले आहेत. तसंच 2 राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत राजेश कोचरेकर आणि जयंत माइंडकर आहेत. तसंच या सगळ्यांच्या सोबतीला संभाजीराजे गटाचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत धनंजय जाधव सुद्धा आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करूयात. पटकन आपण वादाची ठिणगी पडल्याच्या नंतर काय काय घडलंय त्याचा एकदा पाठपुरावा करणार आहोत. संजय राऊतांनी बंडखोरांना रेडा म्हटलं आणि हाच उल्लेख हा अत्यंत वादग्रस्त ठरला. त्याचे संदर्भ विधान भवनात विधानसभेमध्ये देण्यात आले आणि त्या निमित्तानं संजय राऊत विरुद्ध एकनाथ शिंदे असा थेट संघर्ष समोर आला. त्या दोघांची वक्तव्य आपण पाहणार आहोत. त्या गुवाहाटीमध्ये तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे. फार जागरूक मंदिर आहे. काय जादूटोणा मंदिर ना. तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही 40 रेडे पाठवलेले आहेत.
40 रेडे पाठवले, द्या बळे. आमच्यावर निशाणा सोडून कोणी काय गटार, कोणी नाल्याची घाण, कोणी आणखी काही, कोणी तिकडे देवी मा कामाख्या देवीला बळी देणार. आता मा कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? आम्ही 40 रेडे पाठवले, पण मा कामाख्या बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. संजय राऊत आणि शिंदे गटातला हा संघर्ष दिवसागणिक वाढत चाललाय. इतका सगळा प्रकार घडल्याच्या नंतर सुद्धा संजय राऊत गप्प बसायला तयार नाहीत. ते आजही माध्यमांसमोर येतात, आजही चमकदार चटकदार वक्तव्य करतात आणि वाद कायम ठेवतात. किशोर तिवारी यांच्यासाठीचा माझा पहिला प्रश्न आहे, किशोर तिवारी, संजय राऊतांनी जे करून दाखवलं ते बोलून घालवलं का? कोणीतरी माईक सुरू आहे, दुसऱ्यांचे अनम्यूट झाल्यावरच बोलणं होईल, कारण ते मधामधात आवाज येतो. जी, आपण करूयात. तुम्ही बोलता आहात, तो आवाज हा. अतिशय नीट येतोय. आपली भूमिका मांडा आपण. हे बघा, या शिवसेनेतील फुटीचे शिल्पकार आणि विलन कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आज जे लोक आज संजय राऊत यांच्यावर खापर फोडण्याचं काम करत आहे, हे लोक काही आजपासून सक्रिय नव्हते. मागील 1.5 वर्षापासून हे लोक सक्रिय होते. आणि तुम्हाला एक सांगतो की संजय राऊत हे सॉफ्ट टार्गेट झाले. मात्र या लोकांनी जे काही केलं ते उद्धवजीच्या पूर्ण लक्षात येत होतं. अनेक वेळा विचारणा झाली होती आणि भाजपनी केलेला कट असून कधी कधी काय होते की प्रवक्ते लोक, कधी कधी मी हे कबूल करतो की सभांमध्ये किंवा इतर ठिकाणी आवेशामध्ये पत्रकारांनी प्रोवोक केल्यानंतर काही बोलतात. तर हे थोडंसं टाळलं गेलं पाहिजे हे मी कबूल करतो. मात्र नाही, किशोर तिवारी, हाच मुद्दा आहे. हे टाळलं गेलं पाहिजे हे तुम्हाला सत्ता गेल्यानंतर लक्षात आलंय का? आणि हे टाळलं जायला हवं होतं याच्या प्रकारची मागणी तर खूप पूर्वीपासून होती. आपल्यासोबत चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. चंद्रकांतजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल. किशोर तिवारी आता म्हणायला लागलेत की जे जे बोललं गेलं ते टाळलं गेलं पाहिजे होतं. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे चंद्रकांतजी? निश्चित उशिरा आलेलं शहाणपण आहे. त्यांनी ज्या पद्धतीत चर्चा केली, ज्या पद्धतीत बोलले, आमदारांना परत येण्याचं त्यांनी आवाहन केलं आणि इकडे आमदारांच्या विरोधात बोलणे, रेडा म्हणणे, घाण म्हणणे आणि एखाद्या आमदारावर टपरीवाला म्हणून हिनवणे, त्याच्यावर थुंकण्याची भाषा करणे, शिवी देणे या महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणाला अपेक्षित नाही. आणि असंच झालं. मला हे समजत नव्हतं की यांना ते लोक परत आणायचे की कायमचे पाठवायचे. शेवटी एखाद्याला समजायचं असेल तर आपल्याकडे एक पद्धत आहे, ती पद्धत न वापरता अतिशय वेगळ्या पद्धतीमध्ये चर्चा करायची, हातवारे करून असं बोलायचं जसं त्यांना कोणाची आवश्यकता नाहीये. आणि हेच या सगळ्यामधलं खलनायक हेच आहे. तिवारी साहेब म्हणताय खलनायक तिसरा आहे. कुटुंबात शिवसेने ज्या चाललाय तिसऱ्याचा काय संबंध आला? तुम्ही हे पण मान्य करताय की हे काल आज झालं नाही, 1.5 वर्षापासून चालत आलेलं आहे. 1.5 वर्षापासून आमदारांच्या ज्या अडचणी आहे, त्यांच्या असलेल्या समस्या आहे, या समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नव्हता का? हे इतके संजय स्वतःला ते खूप दिव्य दृष्टीवाले समजतात, तर यांना का समजलं नाही की काय चाललंय? हा चाललेला प्रकार वेळीच त्याचा हस्तक्षेप करून आमदारांना दिलासा देता आला चंद्रकांत असता. पाटील, कोणी हस्तक्षेप करायची गरज होती? तुमच्या लेखी कोणी हस्तक्षेप करायचा? संजय राऊतांना गप्प राहा, असं बोलू नका, हे सांगण्याची हिंमत कोणी दाखवायला हवी होती शिवसेनेत? ऑफकोर्स मुख्यमंत्री महोदयांनी, त्या काळच्या मुख्यमंत्री महोदयांनी, पक्षप्रमुख साहेबांनी हे केलं पाहिजे होतं. हे करणं गरजेचं होतं, कारण आम्ही वन मॅन त्यांनाच मानत होतो ना. आम्ही पक्षप्रमुख म्हणून आणि माननीय मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब ठाकरेंच्या विषयावर आमचं सगळं जबाबदारी होती. हे त्यांनीच थांबवलं पाहिजे होतं. आणि हे जे आपण दाखवतोय काही दिवसापासून, काही आमदारही अतिशय टोकाची भूमिका घेऊन त्यांच्या विरोधात बोलताय, ते लोकांचे वडील काढणे, ते इतक्या बापाचे आहे का, तितक्या बापाचे, हे महाराष्ट्राच्या राजकारणाला अपेक्षित आहे का? आणि असं असताना आम्ही सुसंस्कृत राजकारण घेऊन चालतो, म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख सुसंस्कृत राजकारण घेऊन चालतात.
त्यामध्ये एखादा व्यक्ती असा मिठाचा खडा टाकत असेल तर मला नाही वाटत की इथे कुठे पॅचअप होईल. बिलकुल चंद्रकांत पाटील, आपल्याला उत्तर द्यायचंय. किशोर तिवारी बोलू इच्छित आहेत, त्याचबरोबर आपण टप्प्याटप्प्याने इतरही मान्यवरांना बोलतं करणार आहोत. किशोरजी, आपलं उत्तर पटकन, 30 सेकंद आहे. हा, हे बघा, मी तुम्हाला एक वाक्य बोलतो की प्रसाद काटे पूर्ण वाक्य माझं झालं नव्हतं. चंद्रकांत पाटील, संजय राऊत हे फार सॉफ्ट टार्गेट आहेत आणि उद्धवजींना कॉर्नर करून बदला काढण्याचा कट दिल्लीमध्ये शिजला आहे आणि हे सगळं मोठ्या प्रमाणात होत होतं. आणि मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत यांचा, मी सरकारमध्ये होतो, कधीच हस्तक्षेप नव्हता. ते प्रवक्ते आहे, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी पक्षाची बाजू मांडली आहे. पक्षाची बाजू मांडताना ज्या लोकांना आता नाराजी आहे तेच लोक संजय राऊत यांनी जेव्हा सरकार बनवलं अगदी तेव्हा चाणक्य म्हणून किशोरजी, आपण वारंवार हे सांगता आहात की संजय राऊत हे सॉफ्ट टार्गेट आहे. संजय राऊत यांच्यावरचा लक्ष निर्धारण हे दिल्लीमध्ये झालं. राजेश कोचरेकर आपल्या सोबत आहेत, मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. राजेशजी, मी जर असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये की आपण संजय राऊत यांना नीट ओळखता. मला सांगा, संजय राऊत हे सॉफ्ट टार्गेट दिल्लीतून ठरलंय की संजय राऊतांनी स्वतःला टार्गेट ठरवून घेतलंय? प्रसादजी, संजय राऊतांनी स्वतःला टार्गेट ठरवलेलं नाहीये. दिल्लीत वगैरे टार्गेट काही ठरलेलं नाहीये. असं आहे की ज्या वेळेला संजय राऊतांचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की मी जे रोज सकाळी बोलतोय तेच सरकारच्या यशाचा तो मंत्र आहे. त्यामुळे ते रोज बोलत राहिले. ते संजय राऊतांच्या बाबतीत सांगायचं तर एक हेलिकॉप्टर शॉट जो महेंद्रसिंग धोनी मारताना जो आपण पाहिला, तो शॉट क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बघायला खूप छान वाटतो. 4 रन्स देतो, पण तो जर चुकला तर बॅट्समन इतक्या भयंकर पद्धतीने इंज्युअर्ड होऊ शकतो. आता संजय राऊतांचं नेमकं तेच झालेलं आहे. तुमच्या लेखी संजय राऊत त्रिफळाचीत झाले. त्यांनी संजय राऊत हेलिकॉप्टर शॉट मारायला गेले आणि शॉट आता मिस झालेला आहे. त्यामुळे बॉल जो आहे तो संजय राऊतांच्या आता अक्षरशः चेहऱ्यावर आदळलेला आहे आणि याच्यातून आता त्यांचा चेहरा नीट व्हायला आणि राजकीय चेहरा नीट व्हायला बराच वेळ लागेल. चंद्रकांत पाटलांना पटकन एक संधी देऊयात. चंद्रकांतजी, 20 सेकंदात, संजय राऊतांना या प्रकारे समोरून सुद्धा गोलंदाजी होऊ शकते याची छोटीशी सुद्धा पुसटशी कल्पना कधीच आली नाही. ते आपण जे सांगता ते बरोबर आहे. समोरून गोलंदाजी होऊ शकते आणि त्यांना अडचण येऊ शकते ही कल्पना त्यांना असावी, पण तरी ते हे केलेलं आहे. कारण कोणी एखादी क्रिया केली तर प्रतिक्रिया येणे साहजिक आहे, पण तरी हे जाणून बुजून केलंय असं आमचं सगळ्यांचं आता मत आहे. माझं तर मत आहे की जाणून बुजून अशा पद्धतीत चर्चा करून उलट हे पॅचअप झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीची सुपारी घेतली नव्हती ना, असं या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणतरी सांगण्याचा प्रयत्न केला की जरा भाषा बदला आणि आपल्याला जर ऍडजस्टमेंट मी आधी बोललो, आपल्याला जर काही लोकांना पॅचअप करायचं असेल त्यांना व्यवस्थित पद्धती घेतलं पाहिजे. अशा पद्धतीत चर्चा करून वारंवार एवढा आक्रस्ताळीपणा करून त्यांनी काय मिळवलं, काय होऊ शकलं आणि मागचा विषय आजच्या विषयामध्ये हे सगळे शिवसेनेचे लोक आहे. या शिवसेनेच्या लोकांना ती भाषा जी बोलतात तीच भाषा यांना पण बोलता येते. बिलकुल, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा की जी भाषा संजय राऊत बोलतात त्या भाषेत त्यांना उत्तर दिलं जाऊ शकतं. या मुद्द्याच्या निमित्तानं आपण राजेश कोचरेकर यांना बोलतं करू, पण तत्पूर्वी आणखीन 2 मान्यवर आहेत ज्यांना आतापर्यंत चर्चेत सहभागी करून घेता आलं नव्हतं, त्यांना पटकन बोलतं करतो. त्यात एक धनंजय जाधव आहे. धनंजय जाधव हे संभाजीराजेंचे समर्थक आहेत. पहिल्या टप्प्यापासून संभाजीराजेंचा संपूर्ण वाद हा संजय राऊतांच्या भोवती फिरत राहिला. संजय राऊतांनी संभाजीराजेंचा तिकिटातला पत्ता कापला, संजय पवार यांना आणलं, संजय पवार पडल्यानंतर पक्षाची नाचक्की झाली. इतकं सगळं टाळता आलं असतं का? धनंजय जाधव, पडद्यामागे काय घडलं याचा नवा खुलासा आपण करणार आहात. नक्कीच जर आताची जी परिस्थिती या शिवसेनेवर आलेली आहे ती परिस्थिती यायला फक्त संजय राऊत कारणीभूत आहेत. संजय राऊतांनी जर त्यांचा हेकेगोरपणा, त्यांचा अहमपणा बाजूला ठेवला असता तर आज शिवसेनेवरती सरकार जाण्याची वेळ आली नसती. आजवर शिवसेना ज्या आविर्भावामध्ये वागली होती तो आविर्भाव त्यांना सोडावा लागला. याचं कारण फक्त संजय राऊत आहेत. उद्धव ठाकरे सगळ्या गोष्टींना तयार होते, उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत करायला तयार होते, फक्त संजय राऊतांचाच अट्टहास होता. आणि या सगळ्या गोष्टींचा पुरावा म्हणाल तर उदय सामंतांनी आज सांगितलेलं आहे की मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतो. मंत्री म्हणून ज्या मंत्र्याचा उल्लेख केला होता त्यांनी स्वतः सांगितले ते मंत्री म्हणजे उदय सामंत होते. त्यांचा हस्तलिखित ड्राफ्ट होता. उदय सामंत हे छत्रपती संभाजीराजेंसोबत बोलत होते आणि त्या ठिकाणी सीएम साहेबांसोबत बोलत होते. परंतु हे फक्त
संजय राऊतांनी फिसकटवलेला आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टीचं आमच्या दृष्टीचं श्रेय किंवा हे सत्ता खेचण्याचं काम, खाली घालण्याचं काम जर कोणामध्ये झालं असेल, जी डेअरिंग जर कोणामध्ये असेल, संभाजीराजेंमुळे झालेली आहे. संभाजीराजेंनी जी धनंजय जाधव, आपण बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात की हे सगळं काही उद्धव ठाकरेंना टाळता आलं असतं. राजेश कोचरेकर यांना बोलतं करतो, त्याच्यानंतर मग मी आपल्यासोबत जोडले गेलेले राजकीय विश्लेषक जयंतराव माइंडकर यांना प्रश्न विचारणार आहे. राजेशजी, संजय राऊत जे जे काही करत होते त्याला पक्षप्रमुखांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते असं करू शकणार नाहीत, अशी एक सर्वसाधारण धारणा आहे. ही धारणा खरी आहे का? जर ती खरी असेल तर ज्या गेल्या 2.5 वर्षात राऊतांचं वक्तव्य आणि वर्तन आहे त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असला पाहिजे, मग राऊतांना एकट्यालाच दोष देऊन चालणार नाही. नाही, अगदी खरं आहे की संजय राऊतांनी जे काही केलं त्यातलं एक आपण म्हणू शकतो की संजय राऊतांनी धचा मा केला. त्यांना धरा सांगितलं होतं, त्यांनी धच्या जागी मा केला आणि त्याला मारा केलं. हे एक घडलं. दुसरी गोष्ट, संजय राऊतांनी जे काही सुरू केलं ते संभाजीराजेंपासून सुरू केलं. आता संभाजीराजे जर समजा शिवसेनेच्या माध्यमातून किंवा ते कसेही जरी खासदार झाले असते किंवा शिवसेनेच्या जवळ आले असते तर संजय राऊतांचं स्वतःचं दिल्लीतलं वजन कमी झालं असतं. आता जर शिवसेनेची दिल्ली आपण पाहिली तर तिथे कुठेही संजय राऊतांना आव्हान देईल, संजय राऊतांच्या समोर उभा राहील असा एकही खासदार किंवा नेता दिल्लीत या क्षणाला नाही शिवसेनेचा. आणि हे संजय राऊतांना बरोबर माहिती आहे आणि त्यामुळे ते त्या आपल्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. त्यातून हे सगळं झालेलं आहे. आता राजेशजी, आपण असं म्हणालात की आता संजय राऊत यांच्या उंचीचा नेता राज्यसभेत नाहीये, ना राज्यसभेत ना लोकसभेत. ताजी घडामोड तर आपल्याला निश्चित माहिती असेल, भावना गवळींना प्रतोत्पदावरून हटवून त्यांनी तिथं राजन विचारेंना आणलेलं आहे. हे सगळं केवळ आणि केवळ एका व्यक्तीच्या इन्सिक्युरिटीतून होतंय का पक्षालाच इन्सिक्युरिटीचा घोर लागलाय? नाही, पक्षाला बघा, पक्षाला थोडासा घोर आहे पण त्यापेक्षा जास्त घोर संजय राऊतांना आहे. आणि कसं आहे की एकेकाळी तुम्ही बघा, पुण्याचे सुरेश कलमाडी ते पुणे फेस्टिवलमध्ये असायचे, ते खेळांमध्ये असायचे, ते आणखी ॲथलेटिक्समध्ये असायचे, ते मोठमोठ्या नेत्यांचे दिल्लीमध्ये भेटीगाठी करायचे, पवारांचे ते मॅन फ्रायडे होते, काँग्रेसमध्येही त्यांचं. मला असं वाटतंय की संजय राऊतांचा प्रवास हा दुसरे सुरेश कलमाडी होण्याच्या वाटेनं चाललेला आहे. कॉमनवेल्थ घोटाळा अंगलट आला आणि त्यानंतर सुरेश कलमाडींचं प्रस्थ हे महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास नेस्तनाबूत झालं. तीच गोष्ट कदाचित भविष्य कथन केलंय, एक संकेत दिला या सगळ्या चर्चेमध्ये की पुढे काय होऊ शकतं. धनंजय जाधव आपल्या सोबत तांत्रिकदृष्ट्या आता जोडलेले दिसत नाहीयेत. मी पटकन जयंतराव माइंडकरांना बोलतो करतो. किशोर तिवारींना या सगळ्या मुद्द्यांवर उत्तरं द्यायची आहेत. किशोरजी, एक नक्की संधी आपल्याला मोठ्या वेळाची 1.5 मिनिटाची देतो. जयंतरावांना विचारतो, जयंतराव, धरावेचं मारावे केल्यानं पेशवाईत काय झालं ते आपल्याला माहिती आहे. ही शिवशाहीतली चूक किती मोठी आहे? ही पहिली गोष्ट, आतापर्यंत बोललेल्या चौघांच्याही जरा वेगळा विचार पहिल्याच वाक्यात मांडतो. प्रवक्ता जे बोलतो ते पक्षाध्यक्षाला संपूर्णपणे माहीत असतं आणि म्हणूनच तो दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊ शकतो. चूक एखाद वेळेला होऊ शकते. जर ते चुकलं तर रिप्रिमांड केलं जाऊ शकतं, नाहीतर चक्क काढून टाकलं जाऊ शकतं. हा अगदी काँग्रेस पासून सर्व राजकीय पक्षांचा इतिहास आहे. उद्धव ठाकरे जे त्यांना बाळासाहेबांच्या स्टाईलनी, बाळासाहेबांच्या त्या ठाकरी भाषेत जे त्यांच्या तोंडून बाहेर पडायचं नाही, जे ते सॉफ्ट बोलायचे, त्यांना असं बाळासाहेबांच्या त्या स्टाईलनी बोलणारा एक पाहिजे होता. आणि ते काम एकाच वेळी मुंबईत शिवसेनेचे आणि दिल्लीत शरद पवारांचे, राष्ट्रवादीचे म्हणून गणले जाणारे त्यांचे जवळचे मित्र, ज्यांच्याबद्दलच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स विषयी एका वृत्तपत्राच्या संपादकांनी असं म्हटलेलं आहे की एका सामान्य खपाच्या दैनिकाच्याकडे एवढी मोठी गाडी कशी असावी, असं एका मोठ्या वृत्तपत्राच्या, मराठी वृत्तपत्राच्या संपादकांनी म्हटलेलं आहे. असे ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत तेच बोलले संजय राऊत जे उद्धव ठाकरेंना अभिप्रेत होतं. जर आम्ही लॉंग हा अँगल चर्चेत निश्चितच असणार आहे. त्यावरच किशोर तिवारी बोलतील अशी अपेक्षा आपण करूयात. जयंतराव, आपण असं म्हणालात की जे जे काही राऊत करत होते त्याला पक्षप्रमुखांचा आशीर्वाद होता, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. आणि तुम्ही जे काही मांडलत आता त्याच्या अनुषंगानं ज्या 2-3 बाबी आहेत त्या लक्षात घ्यायला हव्या. माझ्यासोबत राजेशजी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत, ते सुद्धा याचा दुजोरा देतील
की गेल्या टप्प्यात ज्या 2 महत्वाच्या सभा उद्धव ठाकरेंनी घेतल्या, औरंगाबादची सभा असेल किंवा बीकेसीची सभा असेल, या दोन्ही सभांमध्ये जवळपास 40% त्यांनी सातत्यानं संजय राऊतांच्या वक्तव्यांचे संदर्भ दिले, संजय राऊतांचं कौतुक केलं आणि संजय राऊत असं म्हणतात म्हणून मी असं म्हणतो, अशा प्रकारची वक्तव्य होत राहिली. किशोर तिवारी, याचा साधा अर्थ असा, जे काही राऊत करतात त्याला पक्षाचा पाठिंबा होता. एक मिनिट बोलतो. पक्षाचे प्रवक्ते पक्षाची बाजू मांडतात. मला एक सांगा, पक्षाचे आमदार भाजपच्या संसाधन वापरून पक्ष सोडून जातात, त्यांचं काय स्वागत करायचं? मला एक सांगा, विश्वासघात हा विश्वासघातच असतो. हा विश्वासघात गेलेले लोक परत येतील या आशेवर बसण्यापेक्षा पक्षाची शिस्त आणि नवीन रक्ताला वाव देणे हे काळाची गरज आहे. परंतु राजेश बोलला किंवा जयंत बोलला, मी एक बात बोलतो की शिवसेनेमध्ये सगळ्यात अवेलेबल माणूस संजय राऊतच आहे आणि तो माणूस खालून वर आलेला आहे आणि त्याला कार्यकर्त्याची जाण आहे आणि पक्ष कसा उभा करावा याची जाण आहे. तो शेवटपर्यंत याला उद्धवजी ठाकरे यांनाच प्रामाणिक राहील. थोडेसे वक्तव्य कधी कधी चुकून जातात आणि बोलण्याच्या भारात ते बोलतात. किशोर तिवारी, आपण एका अर्थी जे बंडखोरांचे आरोप होते, आक्षेप होते, त्याला मान्यता दिलीत. आपण म्हणालात की केवळ एकटे संजय राऊतच होते जे सगळ्यात जास्त ऍक्सेसिबल होते, लोकांपर्यंत पोहोचत होते, पण बोलता बोलता तुमच्याकडून विश्वासघात करणाऱ्यांना काय प्रेमानं वागवायचं का असाही संकेत दिला गेला. आपल्यासोबत चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांतजी, याच प्रकारच्या वक्तव्यामुळे आपण आणि आपल्या बरोबरचे सगळे शिंदे गटाचे आमदार सातत्यानं दुखवत राहिले का? आजही पुन्हा तेच शब्द आहेत, पुन्हा गद्दारीचा आरोप आहे, पुन्हा विश्वासघाताचे आरोप आहेत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं की हे गद्दारी विश्वासघात हा ही चर्चा आहे ही खूप दिवसापासून एक विषय पक्षप्रमुख किंवा माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे रेटला जात होता. असं म्हणावं लागेल त्याला की तुम्ही आता महाविकास आघाडीच्या बाहेर नाही पडलो आपण, तो वर्षानुवर्षापासून यांच्या विरोधात लढणारे लोक यांच्या विरोधात निवडून आलेले आहे आणि मधल्या काळामध्ये खूप अडचणी यांच्याकडून क्रिएट होत आहे. आपलं तेवढंसं लक्ष दिलं जात नाही म्हणून आमदारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. अशा पद्धतीची तिथे मागणी झाली. ही मागणी एकाने नव्हे, त्या 40 आमदारांनी वेगवेगळ्या पद्धतीत केली. प्रत्येक वेळी एकनाथराव शिंदे साहेब सीएम साहेबांच्या माध्यमातून तिथपर्यंत नेण्यात आली. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उद्याचा भविष्यकाळ दिसत नसेल तर ते काय करतील? आणि राहिला विषय तर याच्यापूर्वी पण मराठा मोर्चाच्या संदर्भामध्ये मुका मोर्चा म्हणून त्या टायमाला पण खूप मोठा वाद त्यांनी ओढवला होता संजय राऊत साहेबांनी. पण त्यालाही माफी माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांनाच मागावं लागली होती, यांनी माफी मागितली नव्हती. त्याच्यामुळे संजय राऊत आणि बंडखोर आमदार हा काही संबंध नाही. पण ज्या दिवशी हा सगळा प्रकार झाला त्याच्या आधी चर्चेअंती सोडवता आला असता. संजय राऊतांचा एकेकरपणा याला नडला. संजय राऊतांच्या बरोबर काही आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री महोदयांना 21 तारखेला भेटायला गेले. त्या दिवशी त्यांनी सांगितले की आजही आपल्याकडे वेळ आहे, आजही आपण यांना बोलूया आणि शिवसेना भाजपचं सरकार करूया. त्याही दिवशी माझ्या माहितीनुसार संजय राऊतांनी साफ नकार दिला, असं करता येणार नाही, तुम्हाला जे करायचं ते जा. इथे उर्वरित आमदार आहेत ते पण त्याच्यावर सामील झाले तरी चालतील, अशा पद्धतीत संजय राऊतांनी त्या दिवशी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यातून हा विषय घडलेला आहे. बंडखोरी झालेली नाही, आपल्या पक्षाची गद्दारी झालेली नाही. फक्त नॅचरल जो मित्र होता शिवसेना भाजपाबरोबर जाऊन सत्ता स्थापन करा, आम्हाला काही देऊ नका, पण हे सत्ता स्थापन करा. वर्षानुवर्ष 1990 पासून तर आज 2019 पर्यंत आम्ही यांच्यावर निवडणुका लढल्या आहे. असं दिसतंय. बोला ना. चंद्रकांत बोलतो मी. बोला किशोरजी, बोला आपण पटकन. नाही, चंद्रकांत बरोबर आहे, पण चंद्रकांतला एक कल्पना असायला पाहिजे. 14 मध्ये हे आपल्याला न सांगता सोडून चालले गेले. मग आपण एकट्या बळावर लढलो, आपल्याला 64 जागा मिळाल्या. नंतर चंद्रकांतजी, मी तुम्हाला सांगतो की यांनी सरकार एकटं स्थापन केलं, आपल्याला किती अपमान केला. मागच्या 5 वर्षात शिवसेनेला संपवण्यासाठी काय काय केलं नाही. आता सुद्धा तोच प्रयत्न सुरू आहे. चंद्रकांतजी, तुम्हाला मी सांगतो की
तुमचं भविष्य शिवसेनेतच सुरक्षित आहे. भाजप हा पण पाठीत किशोरजी तंजीर कोंबून- अहो किशोरजी त्यांच्यातला एकही जण म्हणत नाहीये ना की ते शिवसेना सोडून गेले. तुम्ही का त्यांना शिवसेनेतून बाहेर ढकलायला बघताय? तुम्ही सातत्याने नाही. बंडखोरांना तुम्ही शिवसेनेतून गेला आहात अशा प्रकारचं वक्तव्य का सुचवू पाहताय? नाही देखो, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला तुम्ही पदच्युत केलं, ही गोष्ट पटणारी नाही. रेक्टिफिकेशन होऊ शकते. एकनाथ शिंदे हे माझे जवळचे मित्र आहे आणि वाद प्रत्येक घरात असतात, परंतु ज्या रीतीने भाजप ऍडव्हान्टेज मध्ये आहे ते ऍडव्हान्टेज काढून टाका अशी माझी इच्छा आहे. चंद्रकांत पाटील उत्तर मी देतील. चंद्रकांतजी याचं उत्तर पाटलांना- द्या. तुम्ही सगळेजण आजही सातत्यानं सांगताय की अख्खा शिंदे गट हा शिवसेनेला सोडून गेलेला नाही. नवं सरकार हे शिवसेना भाजपाचं सरकार आहे. असं असताना केवळ आणि केवळ किशोर तिवारी असतील, उद्धव ठाकरे समर्थक गट असेल, तो मात्र म्हणतो की नाही तुम्ही आता या पक्षात राहिलेला नाही आहात. ते त्यांची काय स्थिती आहे, त्यांची काय धारणा आहे मला माहिती नाहीये. पण आज आम्ही शिवसेना म्हणून वावरत असताना जनसामान्यात आज मी ग्रामीण मुक्ताईनगरमध्ये आलेलो आहे. इथे शिवसेना म्हणून लोकांनी मला येऊन समर्थन दिलं आणि शिवसेना म्हणजे काय हा एक विचार आहे. हा विचार घेऊन चालतो, बाळासाहेब ठाकरेंचा एक विचार घेऊन चालतोय. तर त्या विचाराला घेऊन आम्ही मोठे झालो, त्या विचाराला घेऊन आम्ही नावारूपाला आलो, यात काही शंका नाही. पण त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की भाजपने 2014 मध्ये सत्ता सोडली होती, युती तोडली होती, आपण स्वतंत्र निवडणूक लढलो आणि काही लोक आपले 54 निवडून 63 निवडून आले आणि त्यांचे काहीतरी 122 निवडून आले. पण नंतर आम्हाला सत्तेत बसलो ना, नंतर पॅचअप झाल्यानंतर लोकसभा विधानसभा बरोबर लढलो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो त्यांनी केला की या 2.5 वर्षामध्ये आमच्याशी काय झालं. आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार डिक्लेअर केले. माझ्या मतदारसंघात उमेदवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी डिक्लेअर केला. महेश शिंदे कोरेगाव यांच्या मतदारसंघात जाऊन उमेदवार डिक्लेअर केला. इकडे जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये उमेदवार डिक्लेअर केला. इकडे आघाडी करायची, पंचायत समितीमधून लोकसभा सांगायचं आणि आमच्या मतदारसंघात येऊन उमेदवार डिक्लेअर करायचे, ते प्रदेशाध्यक्ष डिक्लेअर करायचे. बिलकुल. आमच्या जागी फंड त्यांना चंद्रकांत द्यायचा. पाटलांनी आमच्या जागी चंद्रकांत पाटील यांनी मांडलेलं दुःख हे जवळपास शिवसेनेच्या सगळ्याच नाराज आमदारांचं आहे की सत्तेत असताना त्यांचे पाय कापण्याचं काम हे राष्ट्रवादी करत होती. किशोर तिवारी, आपण हे पाहत होतात. मला पुढचा प्रश्न राजेशजींना विचारायचा आहे, पण तत्पूर्वी एकदा आपण याचा खुलासा करा की राष्ट्रवादी शिवसेनेचं नुकसान करतेय हे आमदारांना कळत होतं, संजय राऊतांना कळत नव्हतं का? नाही, राष्ट्रवादी आपला पक्ष वाढवेल, आपल्या पक्षाच्या नवीन नेतृत्वाला संधी देणार हे बोलेल. मात्र आमच्या काय निवडणुकी मध्ये राष्ट्रवादीने आमचं पॅचअप थोडी होणार होतं. आपल्या आमदारांनी आपला अस्तित्व टिकवावं. आता काही विधिनिषेध असतात ते राष्ट्रवादींनी पाळले नाही. हे काय संजय राऊतांच्या परवानगीने पाळले नाही का? राष्ट्रवादी आपला पक्ष वाढवत होता. काँग्रेसने बरोबर शिस्त पाळली नाही. काय बोलणार मी आता? ठीक आहे. राजेश कोचरेकर आहेत सोबत. राजेशजींना माझा पुढचा प्रश्न असेल. राजेशजी, आपण आता सत्ता गेल्यानंतर बदललेली भाषा बघत असाल. हे सगळं सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या बाबतीत फार चांगलं बोललं जात होतं. आता सत्ता गेल्याच्या नंतर हळूहळू शिवसेनेतली उद्धव गटाची खतखत पण बाहेर येते का? नाही, आता याच्यातलं एक गल्लत अशी झाली आहे की संजय राऊत हे एक सामनाचे संपादक आहेत, म्हणजे कार्यकारी संपादक आहेत. संपादिका तर रश्मी ठाकरे आहेत. हे सगळं होत असताना संजय राऊतांना असं वाटलं की जसं आपण सामनात कामकाज करतो तसंच आपण शिवसेनेच्या बाबतीतही काम करू शकतो किंवा वावरू शकतो. पण सामनामध्ये कर्मचारी असतात, संपादक असतात, पत्रकार असतात. इथे शिवसेनेमध्ये 4 लाख लोकांमधून निवडून आलेले आमदार असतात आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये ते उत्तरदायित्व त्यांचं असतं. त्यामुळे हा सगळा जो काय बुमरँग झालेला विषय आहे हा संजय राऊतांच्या भूमिकेची गल्लत झाल्यामुळे आहे. कशामुळे झाली ती गल्लत? नाही, कशामुळे झाली याची 2 कारण आहेत. आज सामनाचे 30 वर्षापेक्षा जास्त काळ ते संपादक आहेत. मुंबईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही दैनिकाच्या संपादकपदी इतका वेळ त्या मालकांच्या कुटुंबापेक्षा दुसरं कोणी त्रयस्थ राहिल्याची ही पहिली घटना आहे. याच्या आधी सामनामध्ये काही लोक आणण्याचा प्रयत्न केला गेला, चाचपणी झाली, पण तिथे संजय राऊत हे बाळासाहेबांच्या भाषेच्या संस्कारामुळे कोणाला यश येऊ आलं नाही किंवा ते येऊ दिलं गेलं नाही. त्यांना असं वाटलं की हीच भाषा घेऊन मी आमदारांबरोबरच्या गोष्टी करेन, हीच भाषा घेऊन मी निवडून आलेल्या लोकांबद्दलच्या गोष्टी करेन. आता किशोर तिवारींनी एक मुद्दा मांडला. ते म्हणाले पक्ष कसा बांधायचा त्यांना माहिती आहे. अहो, ते गोव्यात अपयशी ठरले, ते उत्तर प्रदेशमध्ये अपयशी ठरले, ते दीव दमनमध्ये जे यशस्वी ठरले त्याचं कारण काय आहे तर तो उमेदवार थेट
भाजपचा उमेदवार होता आणि त्याला फक्त टिळा लावण्याचं काम संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली झालं. संजय राऊतांनी एखादा भाग बांधलाय असं मला एक उदाहरण दाखवा अगदी किंवा तिकडचा जिल्हा परिषद राजेशजी, निवडून आले. एकदम महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात आणि मला त्यानिमित्तानं आणखीन एक प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. तो असा आहे की चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातून पण हे आलं की पक्ष संघटना बांधणीच्या साठी काय केलं गेलं. कारण एवढं प्रसादजी कठीण झालेलं आहे ना, लोक काय वाटेल ते काम लोकप्रतिनिधीला सांगत असतात, निवडून आलेल्या माणसाला सांगत असतात, त्याच्या समस्या ऐकाव्या लागतात. अगदी कब्रस्तानात मृतदेह नेण्यापासून ते रुग्णालयापर्यंत आणि पोलीस स्टेशन पासून ते ऍडमिशन पर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. संजय राऊतांना यातल्या किती गोष्टी त्यांच्या वाट्याला येतात हा माझा प्रश्न आहे. हे सगळं झाल्यानंतर नगरसेवक निवडून आणावे लागतात, जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आणावे लागतात. यातलं काहीही संजय राऊतांना थेट करावं लागत नाही. शिवसेना प्रमुखांची पुण्याई आणि सामनामध्ये बसायला मिळालेली अंबारी याच्या जोरावर ते चौथ्यांदा, हाही शिवसेनेमधला विक्रम आहे. आजपर्यंत 4 वेळा राज्यसभा कोणालाही मिळाली नाही आणि कदाचित ते भविष्यात त्यांना 5वी मिळेल की काय आपल्याला माहित नाही. पण ज्या पद्धतीचा शिवसेनेचा कामकाज आणि पक्षाची एकूणच वाटचाल चालली आहे, मला तर काही गोष्टी कठीण वाटतात. एक पटकन मुद्दा मला चंद्रकांत पण तुम्हाला पाटलांना एक अर्धा मिनिटाचं एक वाक्य जोडतो. जर कोणाला असं वाटत असेल की आम्ही संजय राऊतांच्या विरोधात खूप मोठी राळ उठवली आहे, त्यांना लवकरात लवकर पदावरून दूर केलं जाईल, तर असं मुळीच होणार नाही. बिलकुल, आपल्याला जेवढे त्याची चर्चा विरोधक करायची त्यांच्या विरोधात जोरात बोलणार, उद्धव ठाकरे त्यांची खुर्ची आणखी मजबूत करणार. जे नार्वेकरांच्या बाबतीत याच्यावरचाच एक मुद्दा आहे. तेच राऊतांच्या एकच बाबतीत मिनिट होईल. पटकन चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहोचूया. चंद्रकांत पाटील आपल्यासोबत मुक्ताईनगरहून जोडले गेलेले आहेत, शिंदे गटाचे आमदार म्हणून ते आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांतजी, सातत्यानं शिंदे गटाने एक आणखीन महत्वाचा मुद्दा मांडला की सुनील राऊत यांना कोणतंच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून संजय राऊतांनी रागराग केला, पक्षाचा केला, पक्ष संपवण्याची सुपारी घेतली. इतकी थेट भूमिका शिंदे गटाकडून का घेतली जाते? चंद्रकांत पाटील. नाही, आमची अशी काही म्हणजे असेल, काही लोकांनी तशी भूमिका घेतली असेल तर मला ते माहित नाही. पण खऱ्या अर्थाने एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता मला एक आठवतोय की आज जे हे बोललात, साहेबांनी बोलले आता की ते पक्ष संघटना वाढवावी मध्ये कुठे प्रयत्न झाले आहेत का? कुठे शून्य प्रयत्न झालेले आहे. आणि प्रत्येकाने पक्ष त्याचा वाढवावा, बांधावा, तो बरोबर आहे. पण युतीमध्ये भाजपाने तुम्हाला अडचणी आणल्या तर त्या त्रासदायक. आणि एखाद्या आघाडीमध्ये त्याचा पक्ष म्हणजे त्याच्या तुमच्या विरोधात उमेदवार तयार केले, त्यांना फळ दिला, त्यांना ताकद दिली, म्हणजे तो त्याचा पक्ष वाढवतोय. ही जी गल्लत होते ही चुकीची आहे. संजय राऊत साहेबांचा विषय असा आहे की संजय राऊतांना काय कशा पद्धतीचा शिवसेनेचा बदला घ्यायचा हे माहिती नाही. संजय राऊत साहेबांच्या माध्यमातूनच शिवसेना संपवली जाते याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. एक पटकन मुद्दा किशोर तिवारी, 30 सेकंद. आपण सांगा, संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेना संपवणारी व्यक्ती कोण असू शकते? नाही, तुम्ही आहे ना असं फिरवून असं बोलायचा प्रयत्न करताय. मात्र मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत आणि शिवसेना हे समीकरण एकच आहे. संजय राऊतांच्या काही उणिवा असतील, परंतु संजय राऊत यांनी सगळं आयुष्य शिवसेनेला दिलं आहे. आणि ते मला नाही वाटत की 40 आमदार जे सोडून गेले ते त्यांचे घनिष्ठ मित्र नाहीत. आणि कोणत्याही आमदाराला कधी त्यांना संजय राऊतांना चुकीची वागणूक दिली वा संजय राऊत यांचा सरळ हस्तक्षेप कुठे होता असं मला कळत नाही. ठीक आहे, कधी आपण या चर्चेला आणखीन पुढे नेऊ. पुढच्याही टप्प्यात आपण याच विषयाच्या इतरही अनेक कंगोऱ्यांवर चर्चा करणार आहोत. लक्षवेधीच्या पुढच्या भागातला विषय आहे संजय राऊतांचं पुढं काय होणार. तेव्हा पुढच्या भागात सुद्धा पटकन भेटूयात एक छोट्याशा विश्रांतीनंतर.